पदवी ज्याला आहे ती पदवी मला मिळाली नाही म्हणून द्वेष निर्माणी, त्या द्वेषाच्या स्वप्नामध्ये जाऊन राज्य मागितलं. आता याची फजिती पाहायची म्हणून एकीकडे फजिती पाहतात आणि एकीकडे सोबत काही येत नाही म्हणून देतात. देह दान मिळालेलं आहे आणि म्हणून आता पुन्हा एक दान मागितलं की नाही. भागवतामध्ये ऐकायला मिळालंच असेल, कारण भागवतकर आपले जे महान तज्ञ आहेत आणि त्याला पाहिजे. मला एक सांगायचंय, कोणत्याही गोष्टी मागे उद्देश असतात आणि तशा प्रकारचा उद्देश म्हणजे भगवंताला माहित होत कर्ण हा सूर्यपुत्र आहे, तो दानशूर आहे, म्हणून शेवटच्या समयामध्ये आपल्याला परीक्षा पाहावं लागते. म्हणून भक्ता आणि सांगितलं कर्णा काय कर, तुझे सुवर्णाचं दात आहे ते मला दान दे. त्यावेळेस त्यानं माग पुढे विचार केला नाही, दात काढला, तसा दिला नाही. आता त्या पाण्यामध्ये त्याला धुतल्यानंतर दिला. शुद्ध दान ज्याला म्हणतात ते दान दिलं. तिसरी गोष्ट, कुळामध्ये वामन प्रभूला बलिराजाने दान दिलं आणि भगवंताला त्याचे द्वारपाल म्हणून राहायचं काम पडलं. मग तशा प्रकारचं आपण ज्यावेळेस त्या अनन्य त्या भगवंताला शरण जाऊ त्यावेळेस मात्र भगवंत आपले होणार नाही. हे कशावरून झाल्याशिवाय राहतच नाही, परंतु आपण करायला कुठे तयार आहोत. म्हणून सांगितलेलं आहे, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, करावं लागत, ते झाल्याशिवाय राहत. म्हणून तुकोबारायनं पहिल्या चरणामध्ये हेची दान दे गा देवा, देवा हेची दान I